नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आहे. तर आता मी गेलेलो शेताकडे, म्हणजे केळी मी लावलेलं आहे त्याचं पाणी पाजायला. आणि तेवढंच मोठी मरड मला दिसलेलं आहे. त्यामुळे मी आता मच्छीचा गळ घेऊन मी आता चाललेलो आहे. तर आता बघू की मरड आपल्याला गावते का. तर चला, ही आपली गाडी आहे. गाडी आपण स्टार्ट करू आणि आपण आपल्या शिकारला जाऊ. तर मित्रांनो चला जाऊया. फ्रीज होतं म्हणून बोलला आज मरळ पकडायची. आता मरळ पकडायला चाललेलं आहे. आता बाईक आपली काढलेली आहे. तर सो होईल, चला जाऊ आता. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे शेतापाशी. तर रोहित बघा शेतामध्ये काम करतोय. तर गायच आता मला आता होती, आता आतमध्ये गेली, आता तिथे बाहेर जात्या. तर आपल्याला आता मोबाईल पकडायला कोणीच नाही आहे, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. हे बघा छोटी छोटी मच्छी दिसतात वरती. त्याला दिसत होते, दिसून झाले. आता कुठे गेली काय माहिती. अजून मी फिशचा गळ टाकलेला नाही. येईल बाहेर, बघू. बाहेर याची वाट बघतोय मी आता, कधी बाहेर येते. तेव्हा मच्छी कसे उड्या मारतात. हा बघा मच्छी दिसते एक वरती. त्या बघा झुंडून मच्छी चालल्यात. आपला फिशिंग रॉड अजून टाकलेला नाही, किती बाहेर यायची वाट बघतोय मी, कधी बाहेर येत्या. म्हणजे कधी बाहेर आल्यानंतर बाईट कशी करते ते आधी आपण बघू. आणि तुम्ही शिकार करताना मरलं जर बाहेर असेल त्याच्या साईडून तुम्ही टाकल्यानंतर ते बरोबर तिथं अटॅक करणार. म्हणजे ते मरलं जर तिथं बसलेलं असेल त्या जागेवरती, त्या साईडला टाकलं तर ते फास्ट अटॅक करते. तिला जास्त आवडतं बेडूक, खेकडा खायला आवडतं आणि फिश मच्छी. गळ टाका येणं झालं आहे, कारण तेवढा लांब गळ पोचून झालं आहे. कारण ह्याची जी फ्रॉग आहे तो काढलेला आहे, त्यामुळे जास्त पुढे जायला झालं आहे गळ. त्यामुळे मला तर त्या साईडून जायला लागणार आहे पलीकडून. चला तिकडे पुढे जाऊया. भरपूर मच्छी आहेत त्याच्यामध्ये, आणि जास्त करून असे घावत नाही. मला लय मेहनत लागते घ्यायला. तर कुठून कुठं ते शिकार आती भेटल. चालेल, रस्त्यावर कसं नाही, दाट काटकेच रस्ता आहे. पाणी एकदम पाणी स्वच्छ आहे. मच्छीच्या वरती असेल तर एकदम क्लिअर दिसेल. मित्रांनो तो काय जाऊ शकणार नाही आपण आता, कारण भरपूर पाणी आहे इथे. आपल्याला फिरून जायला लागेल, कारण एकदम हळूहळू जायला लागतं. आणि जर जोरात गेल्यानंतर ना पूर्ण मच्छी बसून जातात. जा एकदम हळूहळू, कारण मच्छी बी त्याचाच खेळतोय जास्ती. आणि 2 मच्छी आहेत ते एका सांगत. तर चला बघू आता काय घावते का. आय होप की घावलंच काय ना काहीतरी. आता मधून रस्ता आपण काढलेला आहे शेताच्या मधून. काल आपण तर मला पकडलेली या साईडला, इथं दिसते का बघू. काल ते पकडलेली मरळ किलोभरची होती, 1 kg.
ऊन असलं मित्रांनो तिकडे मला असते वारा पण मस्त सुटलाय. चला आता वाट काढत काढत जाऊ. आता वाट काढत काढत जाऊ आपण. ही जुनी पायवाट आहे. इकडं आम्ही शेताकडे जायचो. ही वाट बघ कसली आहे खतरनाक. समजा काटेच आहेत. खूप जायचं का भरपूर काटे आहेत. आपला गळा अटकायचा त्याच्यामधून. किती अडचण आहे बघा. एवढ्या अडचणी जायला लागतं शिकार करायला. सोपं नाही शिकार करणं. तर मित्रांनो मी एन्जॉयसाठी येतो आहे मच्छी पकडायला. म्हणजे असं आवडतं फिशिंग पकडायला म्हणून येतो. कारण जवळ तलाव आहे. पहिल्यापासून कसं फिश बीस जास्त खात होतो ना, त्यामुळं पहिल्यापासून आवड आहे या गोष्टीची. पुढे कुठे जागा आहे का जायला? टाकतं कसं बघितला गळ कसा अडकला आता. मित्रांनो बनेलवरतीच आलेलं आहे. त्यामुळे भरपूर चावतंय बॉडीला. वाजले ते काय माहिती. खूप अडचण आहे. खूप अडचणीमध्ये शिरलोय. आणि आपल्यासोबत आज कोणच नाही. सागर बी नाही आला. आपल्याला जायचं आहे. हे बघा भरपूर काटे आहेत. आणि पूर्ण ओपन आलोय मी, त्यामुळं बॉडीला लई कापतंय. हे बघा कधी निघतोय असं झालंय. इथून कधी निघतोय. भरपूर असं लागतंय. बघा काटे बिटे आहेत भरपूर. फायनली निघालो आहे बाहेर. बघितली वाट कसली होती. म्हणजे मरळ मच्छी असते तो एकदम असा अडचणीत बसलेला असतो. आम्ही धावतो आता. आपण त्या साईडला होतो आता. ह्या साईडला आलो. इथून जागा होती यायला पण बोललो मच्छी भुसून जाईल त्यासाठी मी नाही आलो. तर आता एकदम हळू आता गळ टाकू. चला. तर काय मरलं काय घावली नाही. आणि आता पिल्लो आलेला आहे. तेव्हा मरल्याचं गळ आहे आणि पिल्ल्या शिकार करत आहे. हे बघा चप्पल निघालेली आहे. तर मित्रांनो कोणाकोणाला माहीत आहे हे झाड कशाचं आहे. हे लाल ही जीव होती. तुम्हाला मी धावतो थोड्या वेळात. आता पिल्लू शिकार करतोय. शिकार म्हणजे हे मारतो होल्ला मारतोय. काय मारला? फरडू म्हणजे हां. आणि पिल्लूनं फरडू मारलेला आहे मगाशी. पिल्लू काय लई काय काय मारतो. तर गायज भरपूर जुना रस्ता आहे. हा पाठीवरती माकडे आहेत. दिसते का? उप. तर असं गावाला तुम्हाला बघायला भेटतं समजा गोष्टी. आणि इथं आम्ही विहिरीमध्ये पिल्लू बोला मरला आहे म्हणून आम्ही इथं गळ टाका आलेलो आहे. बघतोय तर काय वरती माकड बसलंय.
हे बघा, हे बघा. तर आपण आता फिशिंग करणार आहे या हिरीमध्ये. लई जुनी हिर आहे. बघू काय घावले तर आता ट्राय करूया मच्छी पकडण्याचा. लई जुनं झाड आहे, पिंपळाचं आहे. का रे? पिल्लू माकडाला मारत आहे. हे बघा, हे बघा कशी जुनी विहीर आहे. आता ट्राय करून बघू आपण फिश घालतो. नाही नाही ते बघ इथं मला बघ. तर मित्रांनो, आपण काल आलेलो मच्छी पकडायला, तर काल काय मच्छी घावलेली नाही. वरती का पिल्लू माकड जाऊ काय? हे बघा, तर हे बघा, ए मार काय मार नको. हे बघा पिल्लू आहे कसं करते. हे दुसरं माकड बघा. ए नको मारू. कसलं मारतोय? बसू दे गप. आलोय विहिरीमध्ये, आता काय घावते का भाऊ. आता आपण दुसऱ्या जागा चेंज करून टाकू. मला किती पाठीमागे नाही बॉडी. तर मित्रांनो, गुत्त झालेला आहे आपला. तो काढायला लागला आधी. असं गळ टाकून गुत्ता होतो. आता गळ फेकू. बोललं मरण घावलं तर मरण काय दिसून झालं वरती आलेली असते. चला इथे नाही मासा. मासा नाही. ट्राय करून अजून एकदा होते का भाऊ. कॅमेरा हात कर.
ते बघा मित्रांनो, झाडावर गळ अडकलाय. आता कसं काढायचं? कसं काढायचा? फिशिंगची धागा वडा. ट्राय इधर थोड़ा आपण घालू. तर मित्रांनो, आता गळ आपला अडकलेला आहे. आता गळ अडकला कसं काढूया काय कळलं. माकडा नाही जरा निश्चितची सांगा. निघलेला आहे गळ आपला. हा गळ निघलेला आहे आपला. आता आपली फिश इथे काय गावली नाही. एकदा ट्राय करतो गावते का बघतो. इथे फिश नाही. बघू ट्राय तर करू. वरती चेक करूया चला. तर काय आता आम्ही गळ गुंडाळलेला आहे की आता मच्छी घावलेली नाही इथं. तर आपण चला आपण दुसरी जायला मच्छी घावती आहे. आता चला माकडासनी बाय बाय करा. बाय बाय बाय. पुढे बघूया इथं पुढे बघूया काय. तर मित्रांनो आता पुढे बघूया काय काय आहे आपल्या इथं नाही वाटायला. कारण पिल्लूला जास्त माहीत आहे वाट कुठं आहे. तर पिल्लू सारखं फिरतो इकडे. तिथे पप्पा बरं. हे आपलं शेत आहे पुढं. चला कुठं वाटा बंद झाली काहीच नाही. चल त्या हे काय त्या पुढचे चला. कोंबडा कोणतरी मारला. ते त्याचा कोंबडा बरोबर ना. कोंबडा मित्रांनो सोडलेला कोणतरी मारला आहे. म्हणजे काही तर मारलेला आहे कोंबड्याच्या पकडीचं. काय केलं? तर काय मित्रांनो खूप मेहनत लागते मच्छी पकडायला. काल मच्छी पकडत होतो. काल तर काय घावलं नाही. मुलं आज घावते का बघू. आलो मच्छी पकडायला. बघू काय घावते का. चला तर हे बघा आता दुसऱ्या ठिकाणावरती आम्ही मच्छी पकडायला आलेलो आहे. आणि इकडे बघा इकडे लहान मुले मच्छी पकडतात आहेत गळानं. हातानं पकडत आहेत. तर गायज आता आम्ही आलेलो आहे आमच्या तलावामध्ये. कारण 2 दिवस झाले मच्छी घावला नव्हता. आता फायनली आमच्या तलावात आलेलो आहे तलाव. आता गळ टाकलेला आहे. तर गायज तलावामध्ये आपल्याला मच्छी आहेत. भरपूर मोठी मच्छी आहेत. हे बघा गळ टाकताना असा गळ अटकतो. कारण याचा तंगूस वेगळा असतो. हा वेगळा तंगूस आहे. तो करताना एकदम मच्छी ना तो एकदम तंगूस अटकतो. पण आता गोता काढून घेऊ आपण. आता वेट करू मच्छीचा. मच्छी घावते का मित्रांनो. ह्या तलावामध्ये मी भरपूर मच्छी मोठे पकडलेले आहेत. 12-12, 13-13 किलोची मच्छी पकडलेली आहे.
तर आपण गळ टाकून आता बसूया, काय घावतंय का बघू. सलग 2 दिवस झाले मच्छी ट्राय करतोय त्याची पकडण्याचा, पण मच्छी गावले कारण पाणी भरपूर कमी झालेलं आहे त्यामुळे. तर काय मच्छी आता लागलेला पण गेला आम्ही चढला, खूप जोरात वटलेला आता. मच्छी पकडायला एकदम भारी मजा वाटते. तर वातावरण बी चांगलं आहे, पण मच्छी गावली पाहिजे. मच्छी अजून काय गावली नाही. मित्रांनो हे खूप जोरात ओढलेलं आता. हळू खिचते बघा. हट गेला. काय खूप मोठे मच्छी आहेत तल्यामध्ये. वेट करू आता मच्छी जायचा. खूप मोठा मच्छी गावलेला आहे. खूप मोठा मच्छी गावलेला आहे आपल्याला. आधी आपण याचा गळ काढून घेऊ. 2 ठोक्यात मला मार बघा असं लागलाय. गळ बघा कसं घुसलाय. गळ बघा कसा आतमध्ये घुसलेला आहे. मित्रांनो एवढा मच्छी आज गावलेला आहे, आणि 2 दिवस मच्छी गावत नव्हता. आज फायनली गावलेला आहे. तर आज कमीत कमी 5 किलोचा मच्छी आहे. आता खतरनाक पार्टीवर आहे हे गाव. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करा. तर अशाच भेटून येऊ व्हिडिओमध्ये. सो वही गाचो गाचो. आणि आजची आपली शिकार बघा, खूप मेहनतीने शिकार पकडलेला आहे. हा आहे आपला तलावा आणि ह्या आहे आपली शिकार. तर चला बाय बाय, भेटून येईल.